आप देख रहे हैं एनवायरमेंट टुडे न्यूज। बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, नेतेगण, कार्यकर्ता, महिला आघाडी, युवक आघाडी सर्वांना विनंती आहे की आता थोड्याच वेळात या कार्यक्रमाला, महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांसमोर जेही विषय आहेत, आज महाराष्ट्रात आणि देशात वंचित, पीडित, शोषित बहुजन, आदिवासी, मुस्लिम ह्या सर्वांसाठी अतिशय वाईट दिवस आलेले आहेत। त्यांना संविधानाने दिलेले अधिकारसुद्धा आपल्याला मिळत नाही। सरकार चालवणारे संविधानाचा दुरुपयोग करतात। शहराचे असणारे अध्यक्ष रवी शेंडे, त्यांचे असणारे सगळे साथी, विदर्भ समितीचे असणारे वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो भगिनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रेव्होल्यूशन आणि काउंटर रेव्होल्यूशन याचा अध्ययन केला असेल तर आजच्या परिस्थितीचं असणारं अचानकपणे आले असं तू म्हणणार नाही। ज्यांनी वाचलं असेल त्यानीच, ज्यांनी वाचलं नाही, अरे असं कसं झालं, ये ऐसा कैसा हो गया म्हणण्याची शक्यता आहे। मी असं मानतोय की याचा असणारा आघा आपल्याला बाबासाहेबांनी करून दिला होता आणि ते म्हणजे त्यांनी झोपडीच्या उदाहरणातून करून दिलं होतं की स्वतःची झोपडी तुम्ही शाबूत ठेवली पाहिजे। स्वतःची झोपडी म्हणून दुसऱ्याच्या झोपड्यामध्ये गेलात आणि त्यांनी गांडीवरती लात मारली तर तुम्हाला राहायला जागाच नाही, उघड्यावरतीच राहावं लागेल। बाबासाहेब जाता जाता आपल्याला असं बरंच जागृत करून गेले। आपल्याला जागृत करून घेतले पण आम्ही जागृत राहिलो नाही। आम्हाला असं वाटलं की अब हमसे कौन बिगाड़ सकता है, मैं तो डॉक्टर बन गया हूँ, इंजीनियर बन गया हूँ, एक छोटी मोटी फैक्ट्री है, अधिकारी बन चुका हूँ आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय जसा आला सात जजेस बेंचचा निर्णय जसा आला आणि त्या जजमेंटचा असणारा ऑथर RS गवई आहेत, सॉरी त्यांचा मुलगा आहे, RS गवईंचा असणारा मुलगा आहे, तसे खडबडून फोन, आता काय करायचं?
घोडं पळून गेल्यानंतर दरवाजा लावायचा फक्त वेळ राहिला आहे. तो म्हटलं आपण बसून दरवाजा लावत बसू म्हटलं होतं. आलं कधी घोडं तर म्हटलं ते त्याला बांधून ठेवून देऊ. मी असताना मानतोय ही परिस्थिती दुसरी कोणी आणली नाही, ती आम्हीच आणलेली आहे. तेव्हा सुधारायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला सुधारलं. जजमेंटमधल्या असणाऱ्या अनेक गोष्टींवरती मी असणारा 2-3 यूट्यूब चॅनलवरती आणि पत्रकार परिषदेमध्ये की हे कसं सैद्धांतिक नाही आहे, कसं संविधानिक नाही आहे. पण बोंबलून उपयोग काही आहे. मास कन्झम्पशनसाठी फक्त ते आहे. हा हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे एवढंच म्हणण्यासाठी आहे. चार 5 खासदार गेले, पंतप्रधानाकडे गेले, निवेदन सादर केलं आणि त्या पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही लागू करणार नाही, आम्ही असं रामू करणार नाहीत. अरे जजमेंट आहे, लागू करणं तुझ्या बापाची जबाबदारी आहे. उद्या एक जण कोर्टामध्ये गेला आणि हा जजमेंट लागू होत नाही, कोर्टाने ठरवलं तर ते सरकारला डिसमिस होईल. पार्लमेंट डिसमिस होणार नाही, पण सरकार डिसमिस होईल. कारण का संविधानाने सांगितलंय की सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलंय ते जजमेंट तुम्ही लागू केलं पाहिजे, ही त्या सरकारची जबाबदारी आहे. जे आपण आपल्याला फसवत राहणार आहोत. आपण जे आहोत ते आपल्याला सगळं फसवत राहणार आहे. ही जजमेंट जेव्हा गवईंनी लिहिलं असं मला ज्यावेळेस कळलं तेव्हा त्याच्या बापाची आठवण आली. त्यांनी त्यावेळेस बॅरिस्टर खोब्रागडे असताना चळवळ मातीत घातली. त्यातून कशी आम्ही बाहेर घातली. तर तुम्ही सगळ्यांनी असताना म्हटलं नाही गवईला घेऊनच तुम्ही आयके केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, धमुक केलं पाहिजे. आणि हा माणूस तिथला असताना काँग्रेस सोडायला तयार नाही आणि आम्ही आमची मानसिकता बदलायला तयार नाही. बापाने चळवळीचं वाटवलं केलं, पोराने तुमचं वाटवलं केलं. कशासाठी? तर चीफ जस्टिस व्हायचं आहे. मला अनेक जण नागपूरमधले माहिती आहेत की ज्यांच्याकडे माजी न्यायमूर्ती लोया जजचं काय झालं याची अधिकृत माहिती आहे. ते दोघांनी मला सांगितलं प्रकाश आमच्याकडे अधिकृत माहिती आहे. म्हटलं तू जनतेला सांग, लोकांना सांग, सरकारला सांग, कोर्टात जाऊन सांग. पण तोपर्यंत याच गवईंचं स्टेटमेंट देऊन गेलं होतं की नाही काही झालेलं नाही आहे, ते हॉस्पिटलमध्ये वाढले. आणि सगळं प्रकरण दाबल्या गेलं अशी असणारी परिस्थिती आहे. खरं खोटं त्यांच्याकडे आहे की नाही याची मला असणारं कल्पना नाही. पण ते म्हणत होते की आमच्याकडे आहे. पण तो मुद्दा वेगळा आहे. प्रश्न हा आहे की जसं शहाबानूच्या कालावधीमध्ये हा निर्णय, शहाबानूचा निर्णय, मुसलमानांनी काँग्रेसवरती दबाव आणला, राहुल गांधीवरती दबाव आणला. आणि दबाव आणून हे सांगितलं
की मुस्लिम पर्सनल लॉ आहे. या मुस्लिम पर्सनल लॉमध्ये एक गोष्ट नाही आहे, ती म्हणजे इद्दत. एखाद्या असणाऱ्या डायव्होर्स झाला त्या मुस्लिम महिलेला असणारा इद्दत देण्याची असणारी प्रथा आहे. तो इद्दतचा कायदा करा, नाही हा रद्द करा. मुसलमानांनी असणारं प्रेशर टाकलं, सगळं टाकलं आणि त्याच्यामधला असणारं त्यांनी तो कायदा बदलला. पार्लमेंटमध्ये ठराव आणला की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय हे पार्लमेंट रद्द करतंय. याचं कारण की ते कायद्याला आणि परिस्थितीला अनुसरून नाही, धरून नाही, म्हणून तो रद्द करण्यात आला. आता तुमच्यापैकी कोणीतरी एकाने राहुल गांधीला पत्र लिहिलं का? सगळ्यांनी मतं दिली आहे राहुल गांधीला, मला माहिती आहे. उगीच माझ्यासमोर नका मोडू. मी दिली नाही, मी दिली नाही, मी दिली नाही, उगीच नका. खरं बोलायला शिका जरा. हा लढा असताना माझ्यासाठी आणि ह्याच्या चळवळीसाठी नाही आहे, कोणासाठी आहे ते मी सांगतो. एकाने तरी असणारं सोशल मीडियाचा वापर करून राहुल गांधीला लिहिलं का की हा असणारा लोकसभेमध्ये तुम्ही असणारा प्रश्न उपस्थित करा, लिहिलं का? काय घेणं दिलंय? मला काय आता कॉलेजमध्ये जायचं आहे की मला काय आता नोकरी करायची? मला काय कॉलेजमध्ये जायचं आहे, मला काय नोकरी करायची आहे, तेव्हा माझा काय संबंध? असंच आहे ना. म्हणजे या प्रश्नाशी आणि या निर्णयाशी तुमचा काही संबंध नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून आला निर्णय आपल्याला काय करायचं आहे? लागू केला कोर्टाने तरी चांगलं, नाही लागू केला तरी चांगलं. प्रश्न हा आहे की या सगळ्या ह्याच्यावरती मानसिकता दिसते या निर्णयामध्ये. तुमच्यापैकी कोणी वाचलंय का? ज्यांनी वाचले त्यांनी हातवरती करा. कोणी वाचलेलं आहे का? ती एकालाही फुरसत नाही की असं इंटरनेट ओपन करावं, ते सुप्रीम कोर्टाच्या साईटवरती जावं, काय जजमेंट आलंय ते तरी वाचावं. अजिबात नाही. काय घेणं देणं नाही. खाय पियायचं, दारू पियायचं आणि मोकळा व्हायचा. का आमचं काही घेणं देणंच नाही त्या ह्याच्यामध्ये. त्या जजमेंटमध्ये जो शब्द 1984 साली वापरल्या जाणार नाही असा निर्णय झाला होता, तो शब्द म्हणजे हरिजन त्या असणाऱ्या जजमेंटमध्ये वापरण्यात आलेला आहे हे लक्षात घ्या. मानसिकता दिसते. पण मी जसं म्हणालो ना की आपल्याला काय केलं देणं या सगळ्या गोष्टीशी, माझा काही संबंध नाही, त्याच्यामुळे मी काही करणार नाही. हा जो हरिजन वापरण्याची असणारी जी प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीला त्या दरवाज्यातून सगळे बाजूला व्हा, चला सगळे बाजूला व्हा. ती एक प्रवृत्ती आहे.
नरसिंहराव पंतप्रधान होते. त्र्याऐंशी सालची असेल. लाल किल्ल्यावरनं ते भाषण देत होते. त्यांनी चुकून हा शब्द वापरला आणि सभागृहामध्ये तुम्ही सुचवून सांगितलं की हे शब्द बॅन केलेले आणि प्राईम मिनिस्टरला वापरता येत नाही. त्यांनी असं दिलगिरी 24 तासात येऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की चुकून झालं. आणि आता असं वापरणारं दुसरं कोणीच नाही. तुमची ताकद आहे का मला सांगणं की जस्टिस गवईला सांगणं की तू पहिल्यांदा क्रिमी लेअरमध्ये येतोस, राजीनामा दे. तुला ज्यावेळेस असताना हायकोर्टचं जज करण्यात आलं होतं त्यावेळेस तुझे वडील हे असताना सभागृहामध्ये निवडून आले होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अनेक वर्ष स्पीकर होते विधान परिषदेचे. तेव्हा क्रिमी लेअरमध्ये तू येतो, राजीनामा पहिल्यापासून तुझ्यापासून सुरुवात कर. अनेक आंबेडकरी चळवळीच्या संघटना आहेत, ऐक्याची सुद्धा बैठक झाली. त्यांनी सुद्धा ही मागणी केली नाही की बा तू पहिल्यांदा राजीनामा दे, क्रिमी लेअर तुझ्यापासून सुरुवात कर. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कॉल स्पीड अ स्पीड. जे पिकाऊ आहे ना त्याला पिकावच म्हणा, त्याला टिकाऊ नका म्हणू. आणि ही वृत्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही चळवळ वाचू शकत नाही. पूर्णपणे वाचू शकत नाही. अरे वो इतना बड़ा आदमी है, वो ये है, वो ये है. अरे काय करणार आहे, तुझी चूल त्याच्यामुळे चालते काय? तर नाही. तुझ्या हिमतीवरती तुझी चूल चालते आणि तुझ्या हिमतीवरती तुझी चूल चालत असेल आणि तुझ्या विरोधात कोण जाणार असेल तर तुला म्हणणंच गरजेचं आहे त्याच्यामध्ये की हा माझा विरोधक आहे म्हणून. आम्ही विरोधक त्या ठिकाणी म्हणणार नाही. आताही असणारं अनेक महाभाग आहेत की मी त्यांना असं विचारलं की तेलंगणा आणि कर्नाटक हे दोन राज्य आहेत की ज्यांनी ही भूमिका जाहीर केली की आम्ही असणारा हे जजमेंट लागू करू. हे जजमेंट जे आहे आम्ही लागू करू. कोणाची राज्य आहे ती? आणि लोकसभेमध्ये मतदान कोणाला दिलं? आता विधानसभेमध्ये कोणाला देणार? पुन्हा काँग्रेसला देणार. उगीच माझ्या तोंडावरती नका बोलत जाऊ, मी लय फटकळ आहे. का माझी चूल तुमच्यावरती चालत नाही आणि माझं नेतृत्व सुद्धा तुमच्यावरती चालत नाही. माझं नेतृत्व माझ्या आज्यावरती चालतं, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी तुमची पर्वा करणारा नाही आहे. का माझ्या आज्याला मानणारा वर्ग फार मोठा आहे. तुम्ही जातीचे म्हणून मानता, तो विचाराचा म्हणून मानतो. आणि तो विचाराचा मानणारा आहे तो माझ्या बरोबर आहे.
जातीचा म्हणून मानणारा जो आहे तो काँग्रेस बरोबर आहे अशी परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि जोपर्यंत हा विचाराचा मानणारा वर्ग आहे तोपर्यंत ही चळवळ राहील. या विचाराचा मानणारा वर्ग एकदा मातीआड झाला की तुम्हाला मातीआड करायला काहीच वेळ लागत नाही. की तुम्हाला मातीआड करायला अजिबात वेळ लागत नाही. आणि म्हणून या सगळ्या निर्णयाच्या असणारं मी अधिक विचारवंत आहेत त्या सगळ्यांना आदरपूर्वक फोन केला आणि विचारला, अरे बाबा रिव्ह्यू पिटिशन टाकायचं आहे, त्याच्यातले मुद्दे द्या. ते रिव्ह्यू पिटिशन करायचं आहे, कायदेशीर मुद्दे द्या. माझ्यापर्यंत अजून असं ते मुद्दे यायचे अशी परिस्थिती आहे. ती अजून परिस्थिती आहे त्याच्यामध्ये की यायचे आहे. जसं मी आपल्याला विचारलं की इंटरनेट ओपन करून आपण ते जजमेंट वाचलंय का, तसं किती जणांनी असणारं ते वाचून त्याच्यावरती असणारा आपण रिव्ह्यू करायचा असेल तर कशावरती करावा याचा असणारा अभ्यास केला असेल तर मला असणारं कमी पण आहे. मी त्यांना दुसरा असणारा प्रश्न विचारला, म्हटलं इथं असणारा वाल्मिकी आहे, मादिगा आहे, यांनी ह्या जजमेंटचं असणारं स्वागत केलेलं आहे, RSSने सुद्धा स्वागत केलेलं आहे. आता यांना आपण त्यांच्या भूमिकेपासून पराभूत करण्यासाठी आपण काय प्रचार केला पाहिजे, आपण काय प्रचार केला पाहिजे. मतलब एक टीम तयार करा की आपल्या प्रचाराचा मुद्दा काय असणार. दुर्दैवाने त्यांनी अजून मला असणारा मुद्दे दिले नाहीत की ज्याच्यामधलं असणारे हे प्रचाराचे आपले मुद्दे पाहिजे. मी सकाळी बोलता असताना म्हटलं की भाऊ लोखंडे आणि यशवंत मनोहर याच्यानंतर मला दुसरं कोणीच दिसत नाही. आहे का? आहे का? नाही तर मग का नाही? तुम्ही तर सगळे शिकलेले आहात, सवरलेले आहात, खाऊन पिऊन सुखी आहात, सगळ्याच गोष्टी आहेत. मग तुमच्यामधनं असं ते यशवंत मनोहर का तयार झाला नाही, भाऊ लोखंडे का तयार? मी स्थानिक नावं घेऊ शकतो. त्या पिढीतले निर्माण झाले, आत्ताच्या पिढीतले का नाही? आम्ही असणारा विचारच करणार नाही. फक्त असणारं एकच गोष्ट आहे त्याच्यामध्ये की शिव्या देत बसणार, ये ऐसे ही है. मग त्यांना मी विचारलं, अरे ये कैसे होने चाहिए, वो तो आप जाके देखो. झालं, त्याची जबाबदारी संपली. इथे अपील या निर्णयाचं करावंच लागेल, नाही असं नाही. पण हा जो सगळा फौलपणा आलेला आहे
की ज्याच्यामध्ये मला आता असताना विचारावं असं वाटतंय की तुमची इमानदारी कोणाशी आहे, कोणाशी आहे? विचारांची आहे तर ती दिसत नाही, चळवळीची आहे ती दिसत नाही, स्वतःची आहे तर तेही दिसत नाही, आपल्या मुलाबाळांची आहे का तर तिथेही मला प्रश्नचिन्ह दिसतोय. मग आमची आहे कुणाशी? आज असं आपण बघत असाल की मराठा समाजाला माहिती आहे की आपल्याला आरक्षण मिळणार नाही, पण तो आज शरद पवारापासून उरलेल्या सगळ्या काँग्रेस नेत्यांना घेराव घालतोय आणि विचारतोय की माझ्या आरक्षणाला पाठिंबा देणार आहेस की नाही. त्यांनी शरद पवार कोण आहे बघितलं नाही, जयंत पाटील कोण आहे बघितलं नाही, सुप्रिया सुळे कोण बघितलं नाही, त्यांनी कोल्हे कोण आहे हे पाहिलं नाही. आम्ही तुला निवडून आणलेलं आहे, आमच्या मतावरती तू निवडून आणलेला आहेस, तुला निवडून आणण्यासाठी आम्ही असणारे खस्ते खातलेले आहे. आता आमच्या प्रश्नावरती तू बोलणार आहेस की नाही सांग. त्यांनी स्वतःच्या प्रश्नावरती जागरूकता दाखवली. त्यांनी स्वतःच्या प्रश्नावरती एक जागरूकता दाखवली. मान्य हिंसक असेल ती, पण त्यांनी जागरूकता दाखवली. आम्ही असणारं उद्याचा असणारा बंद हा वेगळा ऑल इंडिया लेवलवरचा आहे, पण ज्या शहरामध्ये राहतो नागपूर हे एक चळवळीचं केंद्र म्हणून मानलं जातं. इथं एक तरी बैठक झाली का की ह्या निर्णयाचं आपण पुढे काय करायचं याची बैठक झाली का? तर नाही झाली. मी नावं घेत नाही कुठल्याही असोसिएशनची, मग हे असोसिएशन जे आहेत हे आहेत कशासाठी? फक्त स्वतःला व्यक्तिगत लाभ मिळवण्यासाठी अशीची आहे, अशीची सगळी आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की सरकारी नोकरीने ते पोलीस खात्यामध्ये गेलं की मला त्या DCPला सांगावं लागतं की माझ्यासमोर हवालदारला शिव्या घालू नको. काका तू DCP सर म्हणतो तू गाढव आहेस, तर तो काय म्हणतो येस सर. तू गधा आहे, तो म्हणतो येस सर. आणि म्हणून त्या DCPला मला सांगावं लागतं की एकतर तू बोलू नको त्यांना, आपलं संपल्यानंतर बोलो, आणि फायर करायचं असेल तर तुझ्या अँटी चेंबरमध्ये जाऊन फायर कर. आता ही जी येस सरची मेंटॅलिटी जी आहे ती तुमची झाली आहे का हे पहिल्यांदा सांगा. सरकारी सर्व्हिसेसमध्ये राहून येस सर ही मेंटॅलिटी झालेली आहे का? सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, आपल्या विरोधात दिला, काय करायचं नाही, येस सर. आता ती जर मेंटॅलिटी नसती तर या नागपूर शहरामध्ये 1.5 लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्या सरकारी कर्मचाऱ्यांपैकी 44,000 हे असणाऱ्या SCचे आहेत. त्याच्यापैकी 100 जण तरी एकत्र येऊन आपण याच्यावरती निर्णय चर्चा केली पाहिजे आणि काहीतरी कार्यक्रम घेतला पाहिजे, अशी तरी चर्चा. तर तीही नाही. ज्याला आरक्षण मिळालं नाही त्याचा बेफिकरपणा मी समजू शकतो. शेवटी आम्हाला मिळणारच नाही तर कशाला उगीच लढा. क्या फायदा है मोर्चा में जाके, तो म्हणतो
मुझे तो कुछ मिलने वाला नहीं है, ये तो ऊपर वाले मलाई खा लेंगे, हम तो नीचे खाली जिंदाबाद मुर्दाबाद कहते रहेंगे, इसलिए हम नहीं करना चाहते। मी त्याचे ॲटिट्यूड समजू शकतो, पण जो लाभार्थी आहे, ज्यांनी उपभोगलेला आहे किंवा उपभोगतोय, त्यांनी उदासीन राहून, त्याला उदासीन राहून चालत नाही। उद्याचं हे संपलं असं धरून चाला, उद्याचं हे संपलं तर व्यवस्था काय होते? तर व्यवस्था ही जुनी व्यवस्था होती, आणि जुनी व्यवस्था काय होती तर जुन्या व्यवस्थेमध्ये शूद्र आणि अतिशूद्र यांना असताना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जागा नव्हती, मिलिटरीमध्ये नव्हती आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये नव्हती। ती पुन्हा परिस्थिती राहू नये म्हणून असणारं हे आरक्षणाचं तत्व आलं। की राजकीय सत्तेमध्ये जरी नसाल तरी असणाऱ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सत्तेमध्ये तुमचा हिस्सा राहील, आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सत्तेमधल्या हिस्सानंतर तुम्हाला असणारा पगाराच्या रूपाने आर्थिक हिस्सेदारी सुद्धा त्या ठिकाणी मिळते। मी असताना पार्लमेंटमध्ये असताना SC/ST कमिशनवरती मागून घेतलं होतं। राज्यसभेचे शंकर दयाल शर्मा होते, ते म्हटलं आप इस कमेटी में क्यों जाना चाहते हो? मैंने कहा कुछ करना जरूरी बात है उसमें। अच्छा ठीक है आप चले जाओ, लेकिन मैं तुमको दूसरी अच्छी कमेटी देता हूँ। मैंने कहा दे दो। त्यांनी या कमिटीवरती दिलं। माझ्या पहिल्या वर्षात लक्षात आलं की आम्हाला असणारं SC/ST असोसिएशन आहे त्याच्याशी भेटायला प्रावधानच नव्हतं, आणि म्हणून चेअरमनला आमच्या म्हटलं की अधिकाऱ्यांशी मी बसणार नाही, भेटणार नाही जोपर्यंत असणारं असोसिएशनवाले जे आहेत त्यांची आपली भेट होत नाही तोपर्यंत। आणि माझा हा होरा होता की हे जे SC/ST असोसिएशनवाले जे आहेत त्यांच्याकडे डेटा असेल, त्यांच्याकडे माहिती आहे की किती भरल्या नाहीत, कुठच्या कॅटेगरीमधल्या खाली आहेत, कुठल्या कॅटेगरीमधल्या नाहीत। आणि त्याही बैठकीमध्ये म्हटलं मॅनेजमेंटचा एकही माणूस राहणार नाही। बैठका झाल्या त्यांच्याबरोबर, आणि माझ्या लक्षात आलं की असोसिएशनकडे डेटाच नाही, की जो ज्या डेटा मार्फत आम्ही असणाऱ्या तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनला कन्फ्रंट करू शकतो। मी अनेक जणांना म्हटलं अरे आम्ही काही इथली एम्प्लॉई नाही आहोत की ज्याच्यातलं आम्हाला असणारं सगळं माहिती मिळेल। तुम्ही जोपर्यंत आम्हाला माहिती देणार नाही तोपर्यंत आम्ही असणाऱ्या मॅनेजमेंटला विचारायचं काय? माझा दरारा होता नव्हता असं नाही, पण मॅनेजमेंट म्हणायचं वी हॅव डन एव्हरीथिंग व्हॉट वॉज नेसेसरी। झालं या वाक्यामध्ये आम्हाला त्यांनी गुंडाळून मोकळं करून टाकलं, काय का आम्हाला कन्फ्रंट करण्यासाठी काहीच नव्हतं। का त्यांनी दिलेला डेटा हा फायनल डेटा आम्ही नंतरही त्यांना म्हणायचो की हा डेटा आम्ही तुमच्याशी शेअर करतोय, तुम्ही आम्हाला असं नंतर ह्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत त्या पाठवा। ते कधीच आल्या नाहीत। हा जो बेफिकीरपणा ज्यावेळी चाकोरी चालली होती आणि चाकोरीशी सगळे इमानदार होते तोपर्यंत काही फरक पडत नव्हता, पण आत्ताचा जो असणारा जो बेफिकीरपणा जो आहे, आत्ताचा असणारा जो बेफिकीरपणा आहे
तो तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे. कारण का माझ्या सगळं तुमची आणि माझी असणारी अर्धी लाकडं स्मशनात गेलेली आहे. आपण त्या व्यवस्थेतून बाहेर पडलेलो आहोत. ज्याचा परिणाम होणार आहे तो विशीच्या आतला जो आहे त्याच्यावरती परिणाम आहे हे लक्षात घ्या. म्हणून मी म्हटलं मग अशी म्हणालो की तुम्ही तुमच्या मुलाबाळाशी इमानदार आहात का? चळवळीशी सोडा, स्वतःच्या पोराशी इमानदार आहात का? त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे, ते मी नाही देणार आहे. तुम्ही काय स्वतःहून पुढे आलेला नाहीत. मला एक जण आला, मी मेरिटवरती आलोय. म्हटलं कुठल्या मेरिटवरती आलास राजा? आरक्षणाच्या मेरिटवरती आलास की जनरलच्या मेरिटवरती आलास? गप्प बसला. तो गप्प बसल्यानंतर माझ्या लक्षात आला हा असताना रिझर्वेशनच्या मेरिटमध्ये आलेला आहे. आणि रिझर्वेशनच्या मेरिटमध्ये असल्यामुळे म्हटलं खुशालकी मारू नको. जनरल मेरिट म्हटलं तुझ्यापेक्षा 5-6% जास्ती असेल. हे जर आरक्षण नसतं तर तुला असताना कुठेच थाराही मिळाला नसता अशी परिस्थिती आहे. तर ही जी सिस्टम इंट्रोड्यूस केलेली आहे की ज्याच्यामुळे हा जो आरक्षित वर्ग आहे तो इतर जाऊ शकतो आणि पुढे येऊ शकतो, त्याच्याशी सुद्धा आपण इमानदार नाही आहोत. त्याच्याशी सुद्धा आपण असताना इमानदार नाही आहोत अशी असताना परिस्थिती आहे. आणि म्हणून इथे असं गटांग खातो. आणि ह्या सगळ्या गोष्टींची आपण नंतर मग असं चळवळीला विचारतो, ह्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्यांनी काय. पण मी काय केलं हे पहिल्यांदा सांग ना. आपण जसं इन्स्टंट इडलीसारखा निकाल मागतो, इन्स्टंट इडलीसारखा निकाल नाहीच आहे. आज भारतीय जनता पक्षाला आपण आज सगळं शिव्या घालत असो, त्यावेळेचा जुना जनसंघ होता. या जनसंघाच्या उमेदवाराला बॅरिस्टर खोब्रागडेपेक्षा कमी मतं मिळत होती. पण आज त्याच जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाला. नितीन गडकरी हा लाख मतांनी त्या ठिकाणी निवडून येतो. चिकाटी होती, जिद्द होती आणि स्वतःवरचा विश्वास होता. जिद्द होती, स्वतःवरचा विश्वास होता की आम्ही हे बदलून टाकू. तुमचा आहे का? मी एक उदाहरण देतो. आम्ही असं 22 जिल्ह्यातून ओबीसीची यात्रा काढली, आरक्षण बचावची यात्रा काढली. फोकस आमचं ओबीसी होता. मला अनेक जणांचे फोन, प्रकाशराव तुम्हाला वेळ लागले का? मी त्यांना म्हटलं अरे बाबा मला तर अजून वेळ लागला नाही. तुम्ही काय करायला निघालाय? तुम्हाला समजतं का? आपण फक्त बौद्धांचं बघितलं पाहिजे, इतरांचं बघता काम आहे. मी ही जी नॅरो मेंटॅलिटी आहे, म्हणजे विचार करण्याची कुवतच आपल्याकडे संपली आहे की का असं मला शंका यायला लागलेली आहे.
म्हणजे विचार करण्याची कुवतच आपली संपली आहे का, हेच मला आता शंका यायला लागली आहे. ओबीसीचं आरक्षण हे दरवाजा आहे. दरवाजा एकदा उघडला गेला तर आतमध्ये घुसायला किती वेळ लागतोय. दरवाजा उघडला गेला तर आतमध्ये घुसायला किती वेळ लागतोय. सुप्रीम कोर्टाच्या ओबीसीच्या पॉलिटिकल रिझर्वेशन नंतर दरवाजा अर्धा उघडला, आता अर्धा दरवाजा ह्या विधानसभेमध्ये उघडला जाईल. आणि तो उघडला की सुप्रीम कोर्टाने तुमचा दरवाजा राज्यांना उघडूनच दिलेला आहे. राज्य सुप्रीम कोर्टाने उघडूनच दिलेला आहे की राज्यांना अधिकार दिलेला आहे की क्रीमी लेअर इंट्रोड्यूस करा. अनेक जण जे मला असं फोन करून विचार, मी त्यांना म्हटलं अरे बाबा तुमची स्ट्रॅटेजी काय ती मला सांगा. म्हटलं तुमची स्ट्रॅटेजी काय ती असताना सांगा. नाही आपण ते काँग्रेस के साथ बैठण्याची आहे. म्हटलं मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो आणि काँग्रेसकडून म्हटलं जागा घेऊन द्या. ते म्हटलं ऐसा कैसा. म्हटलं तुझ्या हातात म्हटलं सोन्याचं ताट आहे असं समजून चाल आणि त्या ताटेचंच तू मालक आहेस. आणि मी तुझ्याकडे मागायला आलो की ते अर्ध ताट मला दे किंवा 10% ताट मला दे, 5% ताट त्याच्यामधलं दे, तू मला देशील का. तू मला देशील का म्हटलं. चुप असलं. म्हटलं आज सगळंच ताट त्याच्याकडे आहे, आज सगळंच ताट त्याच्याकडे, तो स्वतःहून खातोय, तो तुला कशाला देईल त्याच्यामध्ये. तुला फक्त शिल्लक राहिलं तर टाकण्यापुरतं देईल आणि ते टाकण्यापुरती व्यक्ती त्यांना मिळत राहतात. तुला म्हटलं बरोबरीचा हिस्सा सोडून दे, म्हटलं तर बरोबरीचा नाही. तुला उस्या पत्रावळ्याचा तो मालक करेल पण त्या ताटेचा मालक करणार नाही किंवा ताटेचा हिस्सेदार करणार नाही, हे लक्षात घ्या. ही सोशल रियालिटी आहे. ही सोशल रियालिटी आहे. आणि या सोशल रियालिटीला लक्षात घेत बॅरिस्टर खोब्रागडे यांनी कधीच काँग्रेस बरोबर बसले नाहीत. त्यांनी वेळ पडली तर त्यावेळेस जनसंघाबरोबर बसले पण ते कधीच काँग्रेस बरोबर बसले नाहीत. याचं कारण त्यांना माहित होतं की दोन उपाशी असणाऱ्या माणसांचं समझोता होऊ शकतो पण एकाचं पोट भरलेलं आहे आणि एकाचं असणारं पोट खाली आहे, यांचा कधीच समझोता होऊ शकत नाही. आम्ही या सोशल रियालिटी कधीच बघत नाही. या सोशल रियालिटीज आम्ही कधीच बघत नाही पण आमचं असं मत करून आम्ही तयार होतो. आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं की काँग्रेसवाल्यांना तुम्ही असं विचारलं का की तुम्ही आता हे कर्नाटकने म्हटले की आम्ही लागू करू, तेलंगणाने म्हटले आम्ही असं लागू करू, उद्या असणारं हिमाचल प्रदेश आहे तेही म्हणेल आम्ही असं लागू करू, तुम्ही करणार काय. तुमची स्ट्रॅटेजी काय. ऐक ही स्ट्रॅटेजी. दुर्दैव असं म्हणेन मी की इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आम्ही असणारा 22 लाख मतं घेतली होती.
इंदिरा गांधीच्या हत्येच्या नंतर अनेक जण पडली आणि तिथे पुन्हा असणारा पालपूत सुरुवात झाला, ऐक्याचं पालपूत सुरुवात झालं आणि उभारी आलेल्या चळवळीला आपण असणारा बरबाद करून टाकला, अशी परिस्थिती आहे. मी आज विचारतो, तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? काँग्रेसला असेल किंवा ही जी इंडिया आघाडी जी होती, त्या इंडिया आघाडीला हा निर्णय नलिफाय करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय, मागणी काय? ऐक्य करा. कोणाचं ऐक्य? पूर्वश्रमीच्या महाराजांच्या नात्याच्या बौद्धांचं किती टक्के आहेत? किती टक्के आहेत? किती टक्केवारी आहे? नऊ टक्के, 10%? त्या 9% आणि 10%ने असा एक तरी आमदार निवडून येईल का? एक तरी आमदार निवडून येईल का? नाही. मग ही जी सोशल रियालिटी जी आहे, सोशल वास्तव्य, सामाजिक वास्तव्य आहे, हे आमच्या गळ्यात का उतरत नाही? ते आम्ही उतरवायला मागवत नाही होत की आमच्या गळ्यामध्ये उतरत नाही म्हणून आम्ही उतरवत नाही? काय आहे? इंडिया आघाडीने असणारं एकदम मध्येच असणारं संविधान बचाव जे असणारं स्लोगन स्वतःच्या हातामध्ये घेतलं ते उगीच केलं नाही. जो विचाराने बाबासाहेब मांडत होता, मान्य करत होता, विचाराने जो असणारा बाबासाहेबाला ज्यांनी स्वीकारलं होतं, हे लक्षात आलं की आपण जर झालो नाही तर हा तिसरीकडे चाललाय. इथे जेवढे बाबासाहेब पसरतील आणि जेवढं बाबासाहेबांचं असणारं एक्सेप्टन्स वाढेल तेवढा शेड्यूल कास्ट इथला सुरक्षित राहील, शेड्यूल कास्ट ट्राईब्स सुरक्षित राहील, हे आपण असणारा लक्षात घ्या. मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, मी अमुक झालो, मी सुरक्षित नाही झालो. मी माझ्यापुरता सुरक्षित झालो, पण माझा पोरगा पुन्हा असुरक्षित झाला, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आज तीच प्रकाशराव आता काय होणार? आमची मुलं तुम्हाला काका म्हणतात. म्हटलं आता मामा करण्याची वेळ आली आहे. हो खरं का? म्हणून मी मगाशी म्हटलं तुमची लॉयल्टी कोणाशी आहे, तुमची बांधिलकी कोणाशी आहे? तुमच्या पोरांची तरी आहे का? सरळ विचारतो मी यावेळेस. आमची बांधिलकी कोणाशी नाही आहे.
मी एकटा जोगेन एकटा मरेन अशीच असताना माझी वृत्ती आहे. समाज गेले भाड में, कुटुंब गेलं भाड में, सगळे गेले व्यवस्थे भाडमध्ये, अशी असणारी व्यवस्था आहे. उद्याची ही चर्चा सुरुवात होणार आहे की नाही, की आम्ही असणारं हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्याला नलिफाय कसं करणार, त्याला रद्द कसं करणार, ही चर्चा सुरुवात होणार आहे की नाही. नहीं तो कांग्रेस वाले देखेंगे क्या है, हमने वोट दे दिया है, अब उनकी जिम्मेदारी है. अरे त्यांची जिम्मेदारी असती तर त्यांनी त्यांच्या 2 मुख्यमंत्र्याला फटकारावलं असतं की तुमने कैसा स्टेटमेंट दिया कि हम लागू करेंगे करके. बोलायला कोणाला लावलं तर खरगेला बोलायला लावलं. तो काय म्हणाला मी क्रीमी लेअर लागू देणार नाही, का त्याला माहिती आहे क्रीमी लेअर लागला की तो आणि त्याचा पोरगा बाद होतोय. पण ती त्यांच्या पार्टीची भूमिका थोडी आहे. आणि मला अनेक जण म्हणतात आज प्रकाश होत्या खरगेनी स्टेटमेंट केला. म्हटलं कोण खरगे, तुझ्या पक्षाचा मालक आहे का, की त्या पक्षावरती त्याचं पूर्णपणे वर्चस्व आहे, की कुणाला तरी अध्यक्ष केलं पाहिजे म्हणून असं राजस्थानच्या काँग्रेसच्या सभेमध्ये एक उचलला आणि अध्यक्ष करून मोकळा झाले. म्हणजे इंडियन CWCचा निर्णय आहे का की आम्ही असणारं क्रीमी लेअर असणारं मान्य करणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही असणारं कारवाई करणार आहोत म्हणून. एकही मला असणारा आंबेडकरी चळवळीमधला वकील हा या निर्णयावर विरोधात सोशल मीडियावरती कॉमेंट करताना मला दिसत नाही. कॉमेंट करताना दिसत नाही. का बाबा, तू संविधान वाचलेलं आहेस, ते वाचूनच तुला LLBची डिग्री मिळालेली आहे, मग का जे लिहित नाहीत, मी असं मानतोय की त्यांना हा निर्णय मान्य आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय, किंवा जे बोलत नाहीत त्यांना हे असणारा हा निर्णय मान्य असं मी त्या ठिकाणी समजतो. का त्याच्याशिवाय मौन कोणी पाळत नाही. हा मूक पाठिंबा असतो असं मी त्या ठिकाणी मानतो. पण हा निर्णय मी असणारा बघतोय की पुढच्या पिढीला कैद करणारा हा निर्णय आहे. कैद करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली. जशी ही व्यवस्था उद्ध्वस्त करायला महात्मा फुलेने सुरुवात केली, शाहू महाराजांनी असताना त्याला असताना जोड दिली आणि उद्ध्वस्त करून नवीन व्यवस्था ही बाबासाहेबांनी निर्माण केली. कालखंड किती लागला, किती कालखंड, किती कालखंड लागला. मी आपल्याला विचारतोय किती कालखंड लागला, किती किती 125 वर्षापैकी जास्त. आणि तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी किती वर्ष लागतील, जास्तीत जास्त 10 वर्ष. टाळी वाजवली त्याच्याबद्दल मी तुझा आभारी आहे. कारण त्यांनी मान्य केलं की आपल्याला उद्ध्वस्त व्हायचं आणि उद्ध्वस्त झालं तरी आपण टाळ्या वाजवतच बसू.
एवढं निर्बुद्ध आपण झालेलो आहोत.